येणाऱ्या 7 तारखेला कमल या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करा। वावंजे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार आरती कुणाल काटे आणि कमला देशीकर यांच्या प्रचारासाठी गावात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे नेते परेशभाई पाटील उपस्थित होते। तसेच परिसरातील महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाजप महायुती पदाधिकारी, महिला, बालवर्ग उपस्थित होता। यावेळी अजित पवार यांच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून 2 मिनिटे शांतता पाळण्यात आली। या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सविस्तर माहिती दिली। नमस्कार, मी आरती कुणाल काटे, वावंजे पंचायत समितीची उमेदवार आहे। खऱ्या अर्थानं वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमचे देशीकर ताई असतील, आमची आरती ताई असेल, या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गणामध्ये वावंजे गावातले प्रतिसाद तुम्ही आता सकाळपासून होतात। सकाळी जो माहोल होता तो अतिशय सुंदर माहोल आहे। आमच्या ठाणे जिल्ह्यातील राहुलभाई हे चकड्यांचे सर्वांचे परिचयाचे होते, ते सुद्धा या प्रचाराला या ठिकाणी आले होते। आम्ही काल परवा आम्हाला खऱ्या अर्थानं पक्षाने आदेश दिला की भाजपाबरोबर आपली युती आहे, त्या युतीमध्ये समाविष्ट होऊन दोन्ही उमेदवारांना, या पंचायत समितीच्या तिन्ही उमेदवारांना कसं निवडून आणता येईल याच्याकडे जास्त फोकस करायला स्पष्टपणे सांगितले। आमचे आमदार आदरणीय थोरवे साहेब, महेंद्र थोरवे साहेब, त्याचबरोबर मंत्री महोदय भरतशेठ गोगावले आणि दळवी साहेबांचाही फोन आला का तुम्ही युतीमध्ये सामील व्हा। सामील होऊन उमेदवारांना या पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर दोघांना पाठवा, पंचायत समितीला पाठवा, या पद्धतीचे आम्हाला आदेश दिले। आणि खऱ्या अर्थानं आता 8 वाजता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक लावलेली आहे। त्या बैठकीमध्ये जाहीरपणे आम्ही सांगणार आहोत, जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे, विषय नाही त्याबद्दल, परंतु जी काही त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आम्ही। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 1 आता झालेलो नवीन नगरसेवक। आज ॲक्च्युली माझ्याकडे रसायने विभाग दिलेला आहे, पंचायत समिती आणि जेडपी। तर आज मला आमदार साहेबांचा मेसेज आला की तुला वावंजा गावामध्ये जायचं आहे। आज तुम्ही पाहिलं तर गेल्या कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा असलेला हा गड आहे। कित्येक वर्ष इथं जेडपी, पंचायत समिती शेतकरी कामगार पक्षाकडे आहे। आज तुम्ही बघितलं तर या पूर्ण प्रभागामध्ये हे सगळं ग्रामीण भाग येतो। या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारची निधी किंवा कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीयेत। आज पाहिलं तर तुम्ही पूर्ण आपल्या केंद्रामध्ये, राज्यामध्ये नव्हे तर केंद्रामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं आपल्या महायुतीचं सरकार आहे। त्या सरकारमध्ये आज बघितलं तर बऱ्याचशा योजना आपल्या सरकारच्या मार्फत आज त्या सगळ्या पाहताच आज आपल्या इथे पनवेल तालुक्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमचे लोकप्रिय आमदार साहेब मोठ्या जोमाने आपल्या या पूर्ण पनवेल तालुक्याचा विकास करत आहेत। त्याचबरोबर आता या झेडपी असतील, पंचायत समिती असतील, या पंचायत समितीमध्ये जर आपल्याला आपल्या पूर्ण ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर एकमेव पर्याय म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा। नागरिकांना आव्हान करायचं आहे की येत्या 7 तारखेला दोन्ही उमेदवारांना, इथल्या झेडपीच्या उमेदवार असतील कमलाताई, आमच्या आरतीताई असतील, यांना दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा आणि पुढच्या विकासाला आपल्या पुढे घेऊन चला। धन्यवाद। 100% आता पूर्वीसारखा शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव राहिला नाहीये। पूर्वीसारखी लोक आता लोकांना समजायला लागलंय की आपल्याला पूर्ण विकासाला जर विकास पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्या सत्ताधारी पक्षासोबत जाऊन आपल्या प्रभागाचा विकास किंवा आपल्या ग्रामीण भागाचा विकास एकमेव पर्याय म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं करतोय। खऱ्या अर्थानं या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार आज खऱ्या अर्थानं आपल्यामधून निघून गेल्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुःखाची घटना बघायला मिळाली। खऱ्या अर्थानं एक उमदा नेता आणि सर्वांशी प्रामाणिकपणे आणि रोखठोकपणे वागणारा नेता आपल्यातून आज हरपलेला आहे। आम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं त्यांना एक श्रद्धांजली म्हणून या रॅलीच्या मार्फत श्रद्धांजली त्यांना आम्ही 2 मिनिटं स्तब्ध वाहतो आणि त्यांच्या आत्मशीर शांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। एक साथ सावधान। हरिओम। चांगला प्रतिसाद आहे। पूर्ण वावंजे पंचायत समितीमधले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो किंवा आता नवीन निवडून आले नगरसेवक असो, सर्वजण रॅलीला उपस्थित असतात किंवा गावकरी बोला
किंवा सर्व नातेवाईक यांचा पूर्णपणे चांगला प्रतिसाद आहे. जनतेला मी एवढंच आवाहन करेन का आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत उतरलो आहे. विकास कसे करता येईल या मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे आणि जनतेला एवढंच आवाहन करीन का येत्या 7 तारखेला कमल या निशाणीवरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार, जिल्हा परिषदच्या उमेदवार कमला एकनाथ देशेकर आणि माझी मिसेस आरती कुणाल काटे यांना कमल निशाणीवरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या.